नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण कंपनीची वैशिष्ट्ये इथपर्यंतचा भाग अभ्यास केलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण कंपन्यांचे प्रकार पाहणार आहोत. कंपन्यांचे विविध प्रकार त्यांच्या स्वरूपानुसार तयार केलेले आहेत. या प्रत्येक प्रकाराची तपशीलवार माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत. कंपन्यांच्या प्रकारातील पहिला प्रकार आहे सनद मिळालेल्या कंपन्या. कंपनी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी कंपनी स्थापन करताना सरकारकडून किंवा राजाकडून सनद मिळवावी लागत असे. अशा सनद मिळालेल्या कंपनीस सनदी कंपन्या असे म्हणतात. 17व्या शतकात अशा बऱ्याच कंपन्या अस्तित्वात होत्या. त्यांची उद्दिष्टे, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या इत्यादी बाबी सनदमध्ये नमूद केलेल्या असत. यापैकी कशाचेही उल्लंघन झाले तर ही सनद रद्द करण्याचा अधिकार राजाकडे असेल. एखाद्या सनदेचा कालावधी संपला असेल तर मुदत वाढवून घेण्याचे कार्य कंपनीला करावे लागत असे. कंपनी कायदा अस्तित्वात आल्यावर या कंपन्या कालबाह्य ठरल्या. भारतात अशा प्रकारच्या कंपन्या अस्तित्वात नाहीत. मात्र भारत पारतंत्र्यामध्ये असताना ईस्ट इंडिया कंपनी, बँक ऑफ इंग्लंड यासारख्या सनद मिळालेल्या कंपन्या भारतामध्ये कार्यरत होत्या. दुसरा प्रकार आहे विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या. या कंपनीची स्थापना संसदेने अथवा विधानसभेने संमत केलेल्या विशेष कायद्याने केली जाते. त्या कंपनीस वैधानिक कंपनी असे म्हणतात. अशा प्रकारच्या कंपन्या प्रामुख्याने सार्वजनिक हिताकरिता म्हणजेच विविध सुविधा देण्यासाठी स्थापन केलेल्या असत. या कंपनीची स्थापना करत असताना विशेष ठराव संमत करून कंपनीचे अधिकार व कार्यक्षेत्र ठरविले जात असे. अशा प्रकारच्या कंपन्यांना घटनापत्रक व नियमावलीची आवश्यकता नसते. या कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द नमूद करण्याची आवश्यकता नसते. रेल्वे, पाणी पुरवठा, वीज कंपन्या, आयुर्विमा महामंडळ यासारख्या कंपन्या विशेष कायदा संमत करून स्थापन केल्या जातात. अशा कंपन्यांचा वार्षिक अहवाल संसदेपुढे किंवा विधानसभेच्या पुढे ठेवावा लागतो. कंपनी कायदा 2013च्या तरतुदी कंपनीला लागू होतात. या कंपन्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द लावणे गरजेचे नसते. अशा कंपन्यांना संसदीय कंपन्या असे देखील म्हटले जाते. नंतरचा प्रकार आहे नोंदविलेल्या कंपन्या. भारतीय कंपनी कायदा अथवा त्याआधीचा कंपनी कायदा याद्वारे नोंदविल्या गेल्या आहेत अशा कंपन्यांना नोंदविलेल्या कंपन्या असे म्हणतात. यासाठी सरकारची संमतीची किंवा परवानगीची गरज नसते. नफा मिळवण्याच्या हेतूने काही व्यक्ती स्वइच्छेने एकत्र येऊन भांडवल गोळा करतात व कंपनी कायद्यानुसार रीतसर नोंदणी करून घेतात. अशा कंपन्यांना आपल्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द लिहिणे आवश्यक असते. नोंदणी अधिकाऱ्याकडे घटनापत्रक व नियमावली व इतर महत्त्वाचे दस्तऐवज सादर करावे लागतात. त्यानंतरच नोंदणी अधिकारी नोंदणी प्रमाणपत्र देतो. या नोंदवलेल्या कंपन्यांमध्येच जबाबदारी तत्वानुसार नोंदवल्या जाणाऱ्या 3 कंपन्यांचा समावेश होतो. यातील पहिला प्रकार भागाने मर्यादित कंपन्या. ज्या कंपन्यांचे भागभांडवल सभासद भाग खरेदी करून घेतात व त्या सभासदांची जबाबदारी त्यांना खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी एवढीच असते, त्या कंपन्यांना भागाने मर्यादित कंपन्या असे म्हणतात. अशा कंपन्यांना कंपनी बंद होत असताना कंपनीची मालमत्ता विकून देणी फेडावी लागतात व जर देणी जास्त असेल व मालमत्ता त्या मानाने कमी असेल तर ही राहिलेली देणी देण्याची जबाबदारी कोणाची असेल? विद्यार्थी मित्रांनो, ही जबाबदारी कंपनीच्या सभासदांची अजिबात नसते. त्यांची जबाबदारी शून्य असते, म्हणजेच जबाबदारी नसते.
जर एखाद्या सभासदाने भागाच्या दर्शनी मूल्या इतकी पूर्ण रक्कम भरलेली नसेल तर उर्वरित रकमे इतकीच जबाबदारी त्या सभासदाची राहते. दुसरा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपन्या. हमीने मर्यादित कंपन्या म्हणजे ज्या कंपन्यांच्या सभासदाची जबाबदारी त्यांनी दिलेल्या हमीच्या रकमेपुरती मर्यादित असते त्यांना हमीने मर्यादित कंपन्या असे म्हणतात. या कंपन्या विशेषतः नफा मिळविण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान, वाणिज्य यासारख्या क्षेत्रांचा विकास व्हावा या हेतूने या कंपन्यांची स्थापना झालेली असते. या कंपन्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित या शब्दाची आवश्यकता नसते. कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर मात्र त्यांनी हमी दिलेली ठराविक रक्कम देण्याची जबाबदारी सभासदांना पार पाडावी लागते. अशा कंपन्यांना देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारता येते. यातील तिसरा प्रकार आहे अमर्यादित कंपन्या. ज्या कंपनीत भागधारकांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते त्या कंपन्यांना अमर्यादित कंपनी असे म्हणतात. भागीदारी संस्थेप्रमाणेच भागधारकांना कंपनीची देणी फेडण्यासाठी जादा रक्कम लागल्यास स्वतः देणगी फेडावी लागते. त्यांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते. अमर्यादित कंपनीला मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर करता येते. त्यासाठी सभासदांना विशेष ठराव संमत करावा लागतो. नंतरचा कंपनीचा प्रकार आहे सार्वजनिक कंपनी. जी कंपनी खाजगी नाही ती सार्वजनिक, अशी सार्वजनिक कंपनीची व्याख्या केली जाते. कंपनी कायदा 2013 कलम 21 नुसार कोणत्याही 7 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी सार्वजनिक कंपनी असते. कमाल सभासद संख्येवर बंधन नाही. म्हणजेच एखादी सार्वजनिक कंपनीची स्थापना करत असताना कमीत कमी 7 सभासदांची आवश्यकता असते. मात्र जास्तीत जास्त सभासद संख्येवर बंधनं घालण्यात आलेली नाहीत. कंपनी कायदा 2013 नुसार सार्वजनिक कंपनी म्हणजे जी खाजगी नाही, जिचे किमान भांडवल 5 लाख किंवा संपूर्ण रक्कम भरलेले भाग भांडवल असे नमूद केले असेल. त्याप्रमाणे सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी आहे अशी खाजगी कंपनी. जर एखाद्या सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी आहे आणि ही सहाय्यक कंपनी खाजगी स्वरूपाची आहे तर अशा कंपनीला सुद्धा सार्वजनिक कंपनी समजले जाते. सार्वजनिक कंपनी भागाने मर्यादित, हमीने मर्यादित अथवा अमर्यादित असू शकते. सार्वजनिक कंपनीला आपल्या भागांची अथवा कर्ज रोख्यांची विक्री करताना सर्वसामान्य जनतेला आव्हान करता येऊ शकते. खाजगी मर्यादित कंपनी. खाजगी मर्यादित कंपनी की ज्या कंपनीची व्याख्या कंपनी कायदा 2013 कलम 27 नुसार कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिथे पूर्ण रक्कम भरलेले भाग भांडवल रुपये 1 लाख किंवा अधिक असे नमूद केले असेल तितके आहे आणि जी आपल्या नियमावलीद्वारे भागांच्या हस्तांतरणावर बंधन नाही घालते. सभासदांची संख्या 50 पर्यंत मर्यादित ठेवते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खाजगी कंपनीची स्थापना करताना कमीत कमी 2 सभासदांची गरज असते व ही कंपनी जास्तीत जास्त 50 इतके सभासद तयार करू शकते. भागांच्या अथवा कर्ज रोख्यांच्या खरेदीत सर्वसामान्य जनतेला आव्हान करीत नाही. सभासद, संचालक अथवा नातेवाईक सोडून इतर व्यक्तीकडून ठेवी स्वीकारण्यास बंधन घालते. खाजगी कंपनी 50 सभासद संख्या मोजताना कंपनी सेवेत असणारे किंवा पूर्वी कंपनीच्या सेवेत होते परंतु कंपनीची सेवा सोडून दिल्यानंतरही ते सभासद म्हणून आहेत अशा व्यक्ती येणार नाहीत. खाजगी कंपनीला आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित असे शब्द लिहावे लागतात. कंपनीला स्वतःची नियमावली असलीच पाहिजे. विदेशी कंपनी.
कंपनी कायदा 2013 कलम 242 नुसार ज्या कंपनीची नोंदणी विदेशात झाली आहे मात्र तिच्या व्यवसायाचे ठिकाण भारतात आहे अशा कंपनीला विदेशी कंपनी असे म्हणतात. कलम 379 ते 393 मध्ये विदेशी कंपन्यांच्या संबंधी महत्त्वाचे नियम नमूद केलेत, जसे की दस्तऐवज. विदेशी कंपनीला त्यांच्या घटनापत्रकाची नियमावलीची एक प्रत ही भारतात सादर करावी लागते. ज्या विशेष कायद्याने कंपनी स्थापन केलेली आहे त्या कायद्याची सुद्धा एक प्रत सादर करावी लागते. कंपनीला त्याच्या नोंदविलेल्या कार्यालयाचा पूर्ण पत्ता, चिटणीसाची नावे, संचालकाची नावे, त्यांचे पत्ते, व्यवसाय, राष्ट्रीयत्व इत्यादी स्वरूपाचे दस्तऐवज, त्याचबरोबर कंपनी भारतात कोठे मुख्य स्वरूपाचा व्यवसाय करणार आहे तेथील केंद्राचा पत्ता भारताच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो. दुसरा नियम याबाबत सांगितलेला आहे हिशोब. विदेशी कंपनीने आपले हिशोब व संबंधित हिशोबपत्रके कंपनीच्या भारतातील मुख्य कार्यालयात ठेवली पाहिजेत. प्रत्येक वर्षी हिशोबपत्रकाच्या 3 प्रती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केल्या पाहिजेत. नाव आणि नोंदणी केलेला देश. कंपनीने आपल्या नावाचा फलक व्यवसायाच्या ठिकाणी ठळकपणे लावण्याची आवश्यकता आहे. कंपनी आपल्या नावाचा फलक हा इंग्रजी भाषेमध्ये अथवा स्थानिक भाषेमध्ये लावू शकते. कंपनीने आपल्या देशाचे नाव हे इंग्रजी भाषेमध्ये किंवा स्थानिक भाषेमध्ये नोंदविलेले असू शकते. इतर स्वरूपाच्या तरतुदी. भारतीय कंपनी कायद्यात अस्तित्वात असणाऱ्या नोंदणी शुल्काबाबतच्या तरतुदी, हिशोब पुस्तके, वार्षिक तपशील पत्रक, विशेष अंकेक्षण आणि माहिती यासारख्या तरतुदी विदेशी कंपन्यांना सुद्धा लागू होतात. विदेशी कंपनीचे माहिती पत्रक. विदेशी कंपनीच्या माहिती पत्रकामध्ये कंपनीची घटना, कंपनीचे नाव, नोंदणी केलेली तारीख, नोंदणी केलेल्या देशाचे नाव, भारतातील प्रमुख कार्यालयाचा पत्ता यासारख्या विविध बाबी त्यांच्या माहिती पत्रकामध्ये स्पष्ट नमूद केलेल्या असल्याच पाहिजेत. सरकारी कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 245 नुसार ज्या कंपनीच्या वसूल भागभांडवलपैकी किमान 51% भागभांडवल केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा दोन्ही संयुक्तरित्या धारण करतात त्यावेळेस अशा कंपनी सरकारी कंपनी असे म्हणतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सरकारी कंपनीचे एकूण भागभांडवलापैकी 51% भागभांडवल हे एकतर केंद्र सरकारने, नाही तर राज्य सरकारने किंवा त्या दोघांनी मिळून धारण केलेले असले पाहिजे. सरकारी कंपनीच्या कंपनीस देखील सरकारी कंपनी असे समजले जाते. कंपनी कायद्यात 2 प्रकारच्या सरकारी कंपन्या स्थापन करता येतात. एक म्हणजे संपूर्ण रक्कम सरकारने पुरविलेली असेल, म्हणजेच कंपनीचं संपूर्ण भागभांडवल 100% सरकारचं असेल तर, आणि दुसरे म्हणजे 51% किंवा त्यापेक्षा अधिक भागभांडवल हे सरकारने पुरविलेले असेल तर. सूत्रधार कंपन्या आणि सहाय्यक कंपन्या. कंपनी कायद्याच्या कलम 240 नुसार कंपनी दुसऱ्या कंपनीचे 51% किंवा अधिक भागभांडवल धारण करत असेल आणि नियंत्रण ठेवत असेल तर अशा कंपन्यांना सूत्रधार कंपन्या किंवा दुय्यम कंपन्या म्हणतात. मात्र जर यापैकी सूत्रधार कंपनी ही सरकारी कंपनी असेल आणि तिची सहाय्यक कंपनी ही खाजगी कंपनी असेल तर अशा सूत्रधार कंपन्यांमुळे सहाय्यक कंपन्यासुद्धा सरकारी कंपन्या समजल्या जातात. पुढचा प्रकार आहे सूत्रधारक कंपन्या आणि सहाय्यक कंपन्या. जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे 51% किंवा अधिक भागभांडवल धारण करते
किंवा दुसऱ्या कंपनीतील बहुसंख्य संचालकावर नियंत्रण ठेवते. म्हणजेच अ या कंपनीने ब या कंपनीचे 51% भाग भांडवल होल्ड केलेले असेल, धारण केलेले असेल, तर अ या कंपनीला सूत्रधार कंपनी म्हणून समजले जाते व ब या कंपनीला सहाय्यक कंपनी म्हणून समजले जाते. अशा नियंत्रण ठेवणाऱ्या कंपनी सूत्रधारक व ज्यावर नियंत्रण ठेवले तिला सहाय्यक कंपनी म्हटले जाते. यानंतर विविध कसोट्यांच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार केलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे एक व्यक्ती कंपनी, वन पर्सन कंपनी. 1956च्या कंपनी कायद्यानुसार खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 भागधारक व 2 संचालक असणे आवश्यक आहे. मात्र कंपनी कायदा 2013ने एक व्यक्ती कंपनीची तरतूद केलेली आहे. हा प्रकार भारतामध्ये नव्याने विकसित झालेला आहे. मात्र युरोप, अमेरिका, चीन, सिंगापूर या ठिकाणी हा प्रकार आधीपासूनच अस्तित्वात होता. भारतामध्ये जे इराणी कमिटीने या प्रकाराचा विकास केला. कंपनी कायदा 2013 मधील कलम 262 नुसार तिची व्याख्या, ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हटले जाते. एक व्यक्ती कंपनीची काही वैशिष्ट्ये आहेत. एक व्यक्ती कंपनीमध्ये एकच व्यक्ती सभासद असते, तसेच किमान एक व्यक्ती संचालक असते. या कंपनीची नोंदणी खाजगी कंपनी म्हणून करता येते. एक व्यक्ती कंपनी भागाने मर्यादित किंवा हमीने मर्यादित किंवा अमर्यादित स्वरूपाची असू शकते. किमान भाग भांडवल 1 लाख रुपये असणे आवश्यक असते. अशा कंपनीला भागांच्या विक्रीसाठी जाहिरात करता येत नाही. अशा कंपनीच्या प्रत्येक दस्तऐवजावर ती एक व्यक्ती कंपनी आहे असे स्पष्ट लिहिलेले असले पाहिजे. एखादी कंपनीचा वारसदार म्हणून एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे नाव घेऊ शकते किंवा नोंदणी करू शकते. कंपनीला तिच्या वारसामध्ये बदल करता येऊ शकतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा वारसदार म्हणून ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे नाव सुचवू शकते. म्हणजेच ती एक व्यक्ती कंपनी ही त्या वारसदाराच्या नावावर हस्तांतरित होऊ शकते. मात्र जर एखाद्या व्यक्तीला आपला वारसदार बदलावयाचा असेल तर ती कंपनी आपला वारसदार बदलू शकते. दुसरा प्रकार आहे निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी. कंपनी कायदा कलम 455 मध्ये निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीबाबत तरतुदी दिलेल्या आहेत. भविष्यकालीन प्रकल्प, मालमत्ता जमा करणे, बौद्धिक मालमत्ता इत्यादीसाठी कोणतेही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार नसणाऱ्या कृत्यासाठी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीची स्थापना केली जाते. एखाद्या निष्क्रिय कंपनीने गेल्या 2 वर्षांमध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडे वार्षिक अहवाल पाठविले नसतील तर नोंदणी अधिकारी अशा कंपनीला सूचना देऊन त्यांच्या कंपनीचे नाव निष्क्रिय कंपनीच्या नोंदवहीत लिहिता यावे म्हणून आदेश देऊ शकतो. या कंपन्या कोणताही व्यवसाय किंवा व्यवहार करीत नसतात. मागील 2 आर्थिक वर्षात त्यांनी कोणतेही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार केलेले नसतात. मित्र किंवा सोबती कंपनी. कंपनी कायदा 2013 मधील कलम 2.6 नुसार जेव्हा एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीत महत्त्वपूर्ण प्रभाव असेल, मात्र ती तिची सहाय्यक कंपनी नसते, म्हणजे पहिल्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीचे 20% पेक्षा जास्त भांडवल घेतलेले असावे, म्हणजेच पहिल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीवर प्रभावी नियंत्रण राहू शकेल किंवा एखाद्या करारानुसार दुसऱ्या कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण असावे. कंपनी कायद्याच्या कलम 129 नुसार सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सोबती कंपनीचा समावेश होतो. त्यामुळे कंपन्यांचे एकत्रीकरण करताना सर्व कंपन्यांचे आर्थिक लेखे एकत्र करण्यात येतात. अशा प्रकारे कंपन्यांचे विविध प्रकार करण्यात आलेले आहेत.
थँक्यू.